येशूना रूपांतरण। एक दिन येशूने आपला शिष्य पेत्र, याकोब व योहान या तिन्हीसले आपला संगे लिधा। योहान नावना शिष्य व जेने येशूले बपतिस्मा देल होता त्या दोन्ही एकच व्यक्ती नाही। त्या प्रार्थना करासाठी उच्च डंगरमा ग्यात। जवळ येशू प्रार्थना करी राहतात तेना चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होई गया आणि तेना कपडा प्रकाश सारखा धव्या बरफ होई ग्यात। इतला धव्या बरफ की पृथ्वीवरला कोले बी तेवढा धव्या बरफ करता नाही येता। तर मोशे व एलिया या भविष्यवक्ता तिसले दिखनात। या लोक शेकडो वर्ष पहिले या पृथ्वीवर ईसन चालना जायला होतात। त्या येशूनी मृत्यूना बारामा तेना संगे बोलत होतात जे यरुशलेममा घडणार होतं। जेव्हा मोशे व एलिया येशू बरोबर बोलत होता पेत्र येशूले म्हणना, आठे रावाले आमले बरशे, आठे आपण 3 मंडप बनावसूत, एक आमनासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी। पेत्र काय बोलत होता त्याले त्यानं नाही समज होती। पेत्र बोलतानाच एक तेजस्वी ढग नी ईसन तेसले गिरलिदा व ढग मधून अशी वाणी होईनी, हो म्हणा पोरेशे, येनावर मी प्रेम करस, मी येना विषयी मा संतुष्ट शे, तेनी तुम्ही ऐका। त्या तिन्ही शिष्य भ्याय ग्यात व जमीनवर पडी ग्यात। तो येशूने तेसले हात लायसन सांगना, भ्याऊ नका, चला उठा। जेव्हा तेसनी बाजूमा देखनात तो तटे फक्त येशूच होता। येशू आणि त्या 3 शिष्य परत पहाडवरून खाली उतरनात। तो येशूने तेसले सांग की आठे जे होईन तेना विषयीमा कोले बी काही सांगू नका। मी जल्दी मरसू व परत जित्ता होऊसू, तेना नंतर तुम्ही या विषयीमा लोकसले सांगू शकतात।